धामणगाव रेल्वे तालुक्यातील चिंचपूर येथील कृषक विद्यालयातील धक्कादायक वास्तव समोर आले आहे। तब्बल 75 विद्यार्थी शिक्षण घेत असताना संपूर्ण शाळेचा कारभार केवळ एका शिक्षकावर चालत असल्याचा गंभीर आरोप पालक आणि ग्रामस्थांनी केला आहे। शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। नेमके काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया या विशेष रिपोर्ट मधून। धामणगाव रेल्वे तालुक्यातील चिंचपूर येथील कृषक विद्यालयात सध्या सुमारे 75 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी केवळ एका शिक्षकावर असल्याचा आरोप समोर आला आहे। शाळा सुरू होऊन अनेक दिवस उलटले असतानाही आवश्यक शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने विद्यार्थ्यांना नियमित अध्यापन मिळत नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर थेट परिणाम होत असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही प्रश्न निर्माण होत आहेत। या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी पालक आणि ग्रामस्थांनी शाळेला भेट दिली। शिक्षकांची कमतरता, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था आणि पुढील नियोजन याबाबत त्यांनी संबंधित शिक्षकांकडे विचारणा केली। मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे। याहूनही गंभीर बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची चिंता व्यक्त करणाऱ्या पालकांना कथितरित्या तुम्हाला जिथे प्रवेश घ्यायचा असेल तिथे घ्या आणि टीसी घेऊन जा असे उत्तर देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। तुमच्यापाशी पत्रक का नाही आहे? तुम्ही पत्रक दाखवा ना आम्हाला। पत्रक निघाले म्हणून सर 30 तारखेला आले ना, 1-1.5 वर्षापासून त्यामुळे मी 3 महिने म्हणून राहिलो। 26 जानेवारीच्या दिवशी यायनं मला सांगितलं ना असं असं होणार आहे, पण त्या तारखेपासूनचं पत्रक का नाही दाखवू? तुम्ही पत्रक दाखवा ना आम्हाला। पालक आले आम्ही म्हणू ना, तेव्हापासून पालक सभा काय नाही घेतली? 6 महिन्यापासून तुम्ही 1 वर्षापासून आम्ही काही केलं असतं। तुम्ही फक्त ऍडमिशन घ्यायसाठीच होते का इथं? तुम्ही सर 1 मेले आले ना, घेतली तुम्ही सर 1 मेले आले तर यायले माहित असेल ना। मॅथ आणि सायन्स सब्जेक्ट घेणं म्हणजे एनएससी वाला लागते आपल्याला, बरोबर आहे आला का? तर तिथे 2 सायन्स टीचर आहेत, तिथे 2 सायन्स टीचर आहेत, ते एकाची आपल्याला मागणी करता येईल। 2 टीचर नाही लागत का? तुम्हीच विचार करा। मॅनेजमेंटला फोन लावा ना, बोलून द्या। मी बोललो ते काय म्हणे आम्ही 5 जण आहे म्हणे, तर तिथं 40च विद्यार्थी आहे म्हणे, आम्ही 5 जण आहे म्हणे। तुम्ही जर मागणी केली म्हणे गाववाल्यानं तर 2 टीचर इथं येऊ शकते म्हणे। सर म्हणे मी पहिले आताच बोललो येऊ शकते म्हणे, तुम्ही जर मागणी केली तर म्हणे ठीक आहे म्हटलं। आम्ही वेगळं काहीच नाही हे पण तेच म्हणून राहिले, पण तुला जमून नाही राहिलं। कसं आहे तसं नाही बघतो म्हणजे आम्ही पण कसं लागत त्यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे प्रवेश प्रक्रियेच्या काळात विद्यार्थ्यांची संख्या वाढावी म्हणून पालकांच्या घरी जाऊन प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले होते। मात्र आता शिक्षकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर त्याच विद्यार्थ्यांना दुसरीकडे प्रवेश घेण्याचा सल्ला दिला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामस्थांच्या मते एकाच शिक्षकाकडून सर्व वर्गाचे अध्यापन, प्रशासकीय कामकाज आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळणे अशक्य आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून त्यांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणी शाळेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून आवश्यक शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी पालकांनी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। चिंचपूर मधील हा प्रकार केवळ एका शाळेपुरता मर्यादित नसून ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेतील गंभीर वास्तव समोर आणणार आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला असताना शिक्षण विभाग याकडे किती गांभीर्याने पाहतो आणि शिक्षकांची नियुक्ती कधी करतो याकडे आता पालकांसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे।